गरिबीचा फायदा, पैशाचा आमिष आणि खात्यातून थेट कोट्यावधींची हेराफेरी. वर्धा शहरात एका काळ्या धंद्याचा पर्दाफाश झालाय, ज्याने संपूर्ण जिल्हा हादरलाय. सर्वसामान्य नागरिकांच्या नावावर बिझनेस करंट अकाउंट उघडायचं आणि त्यातून ऑनलाईन सट्टेबाजी आणि मनी लॉन्ड्रिंगचा काळा खेळ खेळायचा. वर्ध्यात नेमकं काय आहे हे ऑनलाईन रॅकेट? कुणाकुणाचे धागेदोरे यात गुंतलेत? पाहूयात त्यावरचा विशेष रिपोर्ट. काही हजार रुपयांचा आमिष दाखवून कोट्यवधींचा बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा वर्ध्यामध्ये पर्दाफाश झालाय. फायनान्सचं काम असल्याचं सांगून एका तरुणाची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि त्याच्या बँक खात्याचा गैरवापरही करण्यात आलाय. प्रतीक लोखंडे नावाच्या तक्रारदाराच्या खात्यातून तब्बल 22 लाख रुपयांचं संशयास्पद ट्रान्झॅक्शन झालंय. या प्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी तन्मय भगत आणि सनी होलानी या दोघांवर 420 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून सध्या सनी होलानी फरार आहे. आता पाहूयात हे रॅकेट नेमकं कसं चालायचं. आरोपी गरिबांना 5 ते 1000 रुपयांचा आमिष दाखवायचा. त्यांच्या नावानं बँकेत बिझनेस करंट अकाउंट उघडलं जायचं. त्यानंतर नागरिकांकडून पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड आणि 4 सिम कार्ड घेतले जायचे. या सगळ्या बँक डिटेल्सचं एक पार्सल किट तयार केलं जायचं. हे किट मध्य प्रदेश आणि पुणे येथील एजंट्सना विकलं जायचं. वर्ध्यातील अनेक क्रिकेट बुकींनाही ही खाती विकल्याची जोरदार चर्चा. तपासामध्ये आरोपी तन्मय भगत याला आम्ही गुन्ह्यात अटक केलेली आहे. यांनी जी अकाउंट सनी होलानी या आरोपीला दिलेले आहे, तो त्याचा जामीन रद्द झालेला आहे कोर्टातून. तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेतल्यानंतर अधिक पुढचे जे कोणी आरोपी याच्यामध्ये होईल ते त्याच्याकडून निष्पन्न होईल. पोलिसांच्या रडारवर आता वर्ध्यातील मोठे मासे आलेले आहेत. गेल्या 2 वर्षात अनेक लोकांचे बिझनेस अकाउंट काढून ते दीपेश पंजवानी आणि अंकुर जैन यांना विकल्याची माहिती समोर आली आहे. या कथित मनी लॉन्ड्रिंगच्या जाळ्यावरून आता राजकीय वातावरणही तापलंय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव राणा रणनवरे यांनी या प्रकरणी थेट ईडी चौकशीची मागणी केली आहे. 3 पत्ती जुगारातून अवैध कोट्यवधींची माया जमवून गोव्यात व्यवसाय सेट करणाऱ्या योगेश पंजवानी, अंकुश कोडवानी आणि पंकज लालवानी यांचीही कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. एकेकाळी यांच्याकडे कुठलेही पैसे नसताना अलीकडेच या 2-4 वर्षामध्ये या करोडो अरबो रुपयाच्या संपत्त्या या लिगल पद्धतीनं घेतल्या गेल्या आहे का? यांचे इन्कम टॅक्सचे तसे रिटर्न्स आहे का? यांच्या अकाउंटला नंबर 1चे तसे ट्रान्झॅक्शन्स आहे का? या अशा पद्धतीच्या प्रॉपर्ट्या परचेस करत असताना यांच्या अकाउंटमधनं नंबर 1मधनं असे ट्रान्झॅक्शन झाले आहे का? की या सर्व अवैध प्रॉपर्टीज या अवैध पैशातनं म्हणजेच काळ्या पैशातनं म्हणजेच मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातनं घेतल्या गेल्या आहे का? याची चौकशी खऱ्या अर्थानं या वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी करण्याची गरज आहे असं मला वाटतं. वर्ध्यातील या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणानं आता यंत्रणेसमोर अनेक मोठे प्रश्न उपस्थित केलेत. सर्वसामान्यांच्या नावावर चालणाऱ्या या खात्यांमधून नेमकी किती कोटींची उलाढाल झाली? या काळ्या धंद्यांची पाळंमुळं कुठपर्यंत पसरली आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तपास जसा पुढे सरकेल तसे अनेक धक्कादायक खुलासे आणि बडे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे. पैशांच्या हव्यासापोटी सुरू असलेला हा ऑनलाईन सट्टेबाजीचा काळा खेळ वर्ध्याला कोणत्या वळणावर घेऊन जाणार हे येणारा काळच ठरवेल. मिलिंद दांडे, झी 24 तास, वर्धा.